गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनेल. या चहा प्यायला. सकाळचा नाश्ता. आज उपवास आहे. म्हणून बोले थोडे चहा पिऊया. चहाबरोबर बदाम, काजू बदाम गोळ्या खायच्यात. उपाशी पोटी नाही खायच्यात म्हणून बोले चहा आणि काजू बदाम खाऊया. आज गुरुवार स्पेशल आहे. आज दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्षचा. पूजा वगैरे मांडायची आहे. तर बोले पहिला चहा पिऊन घेऊया आणि मग पूजा वगैरे मांडायला सुरुवात करूया. खूप जणांना प्रश्न पडत असेल का मला हे काय झालं आहे. तर मला गोळ्यांचं रिॲक्शन झालं आहे. मला थायरॉईड, PCOD सर्व आजार झालेत. त्या गोळ्या खाऊन 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 मला हे सर्व रिॲक्शन झालं आहे. आता तरी कमी झाले. पहिलं आज अन्नपूर्णा जयंती आहे म्हणून अन्नपूर्णाला अभिषेक वगैरे करून अशी तांदळाने अभिषेक केला. 5 वेळा तांदळाची मूठ घ्यायची आणि अन्नपूर्णा देवताला अर्पण करायची. एक ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून घ्यायचा. त्या ताटामध्ये अन्नपूर्णा ठेवायची. हळद कुंकू वगैरे लावून वाहून घ्यायचे आणि मुठीने तांदूळ टाकत राहायचे 5 वेळा आणि बोलायचं ओम अन्नपूर्णा देवताये नमः. 5 वेळा बोलायचं ओम अन्नपूर्णा देवताये नमः. असे 5 वेळा बोलून झालं. हळद कुंकू वगैरे लावून असं फुलांनी सजवून ठेवलं. असं केल्याने घरामध्ये धान्य बरकता राहते. अन्न कधी कमी पडत नाही. अन्नाला कधी कमतरता पडत नाही. घरामध्ये बरकत राहते. अन्नपूर्णा देवीची कृपा राहते आपल्यावर. आणि आज पौर्णिमा पण आहे, तर आवर्जून हे करा तुम्ही. गुरुवारची पूजा वगैरे मांडून झाली माझी. थोडी बाकी होती. फळं वगैरे ठेवायचं होतं. फळं वगैरे मांडून घेतली. छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली. रांगोळी काही मला परफेक्ट येत नाही. मला जशी जमते तशी मी काढते. ॲक्च्युली मला रांगोळी येतच नाही. मी अशी थोडी थोडी काढते बघून वगैरे. आणि अशी झाली माझी पूजा.